तर आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती आणि शेतीवर असणाऱ्या अर्थकारणावरती जो भाग अवलंबून आहे त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी इतकं योगदान हे राज्यामध्ये आजपर्यंत मला वाटत नाही कोणाचं असेल। कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यासाठी राबवलेल्या विविध योजना असतील, अगदीच उदाहरण द्यायचं तर आपल्या फळबाग योजनेला रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याचा विषय असेल, कित्येक मोठ्या हजारो हेक्टरावरती फळबागा निर्माण होण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना खरं श्रेय द्यावं लागेल। अगदी भरपूर त्या ठिकाणी नवीन IT पार्क हिंजवडीचा असेल, MIDCs असतील, या राज्यातला उद्योग असेल, शेती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम आदरणीय पवार साहेबांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून त्या विचारांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे। ग्रामीण भागात आपल्या या भागामध्ये जेव्हा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसाला फक्त माझं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आणि राज्यमंत्री पदाची संधी दिली आणि म्हणून एक पवार साहेबांचा विचार याला मानणारा खरं मी कार्यकर्ता आहे। त्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबरच आहे। या 5 वर्षाच्या मागच्या आमदारकीच्या काळामध्ये विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खूप मोठं काम या मतदारसंघामध्ये विशेषतः आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांकरता उभं करण्यासाठी पाठबळ आदरणीय पवार साहेबांचं मला मिळालं। अगदी ऊर्जा खात्यातल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पुढच्या 25 वर्षात तयार होणार नाही एवढं मोठं पायाभूत सुविधांचं जाळं आपण फक्त 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये करू शकलो। ते जर जाळं उभं राहिलं नसतं तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यात, या मतदारसंघामध्ये विजेची समस्या ही आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं भेडसावू शकली असती। पण फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं एक मोठं काम ऊर्जा विभागामध्ये आपण या मतदारसंघात, तालुक्यात करू शकलो। निळवंडे धरणाचं पाणी हे देखील खरं आणण्यामध्ये महाविकास आघाडी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1250 कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालव्यांना मिळाले। तो या राहुरी तालुक्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी आणण्याचं काम देखील झालं। अशी मोठी कामं आपण जर महाविकास आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाकरता करू शकलो, त्यामुळं आज मी त्या विचाराबरोबरच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच मी त्या ठिकाणी राहण्याचा माझा निर्णय आहे।